जन्म देणारी आई आणि पालन पोषण करणाऱ्या बापाला कधीच विसरू नका. कारण जन्म देणारी आई म्हणजे साक्षात रुक्माई असते आणि पालन पोषण करणारा बाप म्हणजे साक्षात श्री विठ्ठल असतो. त्यामुळे त्याला कधीच विसरू नका. आई वडील म्हणजे देवाची मूर्ती असते हे मी नाही सांगत, म्हणून एक कवी म्हणतो, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार 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 नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार 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 नाही. बालपणी मी खेळत खेळत होत गवाताना अमृतावनी गोड पाजलाच पाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. ताना आई उशीर मजला होई शाळेतून घरी येताना. आई उशीर मजला होई फिरे आई हकमारी. गल्लोगल्ली पाहत फिरे आई हकमारी. आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. जन्म देणाऱ्या आई वडिलाला कधीच विसरू नका आणि नशा करू नका. नशा करायचीच असेल तर हरिनामाची नशा करा. अरे जाम पे जाम क्या पिता है, आज पिएगा कल उतर जाएंगी. अरे जाम पे जाम क्या पिता है, आज पिएगा तो कल उतर जाएंगी. एक बार हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएंगी.